स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण कुलदेवीचा आलेला अनुभव या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. आणि हा अनुभव आलेला आहे तो म्हणजे माझ्या खूप जवळच्या नातेवाईकांनाच आलेला आहे. तर मी सोशल मीडियावरती नाव नाही घेऊ शकत, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा अनुभव आल्यावर तुमच्या अंगावर नक्की शहारे येत एवढा मोठा अनुभव आहे आणि आश्चर्यसुद्धा तुम्हाला नक्कीच वाटेल. तर बघा, पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर झालं असं की माझे जवळचे जे रिलेटिव्स आहेत त्यांना मागील 6 महिन्यापासून की म्हणजे 6 महिने होऊन गेले असतील, 1 वर्ष जवळजवळ त्यांना घसादुखीचा खूप प्रॉब्लेम होत होता. मग घसादुखी म्हणत म्हणत त्यांच्या अशी मानेला एक साईडला गाठ आल्यासारखं झालं, जरा थोडंसं सूज आल्यासारखं. मग त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखवलं. प्रायव्हेट हॉस्पिटलमधून सांगितलं की म्हणजे काहीतरी पाण्यामध्ये वगैरे चेंज झाला आणि ह्या वातावरणामुळे जरा थोडासा घसादुखीचा प्रॉब्लेम आहे. मग एक वेळा हॉस्पिटलमधून आणलं पण काही फरकच पडला नाही. मग परत नेलं, परत पण गोळ्या औषध दिले, मग परत सिव्हिल हॉस्पिटलला वगैरे दाखवलं पण काही म्हणजे त्यांना फरक पडला नाही. मग त्यांनी एक जवळच आहे बार्शी म्हणून, तिथे हॉस्पिटलला दाखवलं. तर तिथे त्यांना जरा थोडंसं खूप 2-3 एक 4-5 टेस्ट वगैरे करायला सांगितलं. सुरुवातीला घेऊन गेल्याच्यानंतर त्यांनी नॉर्मली टॅब्लेट्स वगैरे जे काय असतील ते दिले. पण तेवढ्याने त्यांना काहीच फरक पडला नाही. असे करत 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 2 महिने होऊन गेले. आता 2 महिने होऊन गेल्याच्यानंतर परत त्यांना असा प्रॉब्लेम येऊ लागला की खाता पण येईना. म्हणजे खायला लागलं, म्हणजे ज्यावेळेस ते जेवण वगैरे करताना त्यांना खूप त्रास होऊ लागला आणि पाणी वगैरे पिताना पण असं टोचल्यासारखं व्हायचं. मग डॉक्टरांनी जरा थोडंसं फार रिस्की सांगितलं होतं. तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस गेले त्यावेळेस सगळ्या टेस्ट करायला सांगितल्या. सगळ्या टेस्ट वगैरे केल्याच्यानंतर सगळे रिपोर्ट वगैरे जरा थोडेसे खूप असे म्हणजे हेच आलेले. आता असतं ना बाबा घरात, आता मी ते एवढं पण डिटेलमध्ये नाही सांगणार तुम्हाला, पण तुम्ही ओळखून घ्या की जरा थोडेसे जास्तच क्रिटिकल सांगितलेले रिपोर्ट वगैरे. मग एवढं सगळं क्रिटिकल सांगितल्याच्या नंतर घरातले खूप घाबरले. घाबरल्याच्या नंतर मग आता काय करायचं, तर असंच ऑप्शन काढून किंवा इकडे तिकडे चौकशी वगैरे करून डॉक्टरांनी सांगितलं की हे काही कमी होऊ शकत नाही आणि तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. मग ऑपरेशन केल्याच्या नंतर त्यांनी असंही सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही ऑपरेशन कराल त्यावेळेस तुम्हाला खाता येणार नाही, तुम्हाला पाईप वगैरे टाकावं लागणार आहे. मग म्हणजे ते अन्ननलिकेला जरा थोडंसं हे गाठ आल्यामुळे तुम्हाला काहीतरी दुसरं ऑप्शन काढून त्याच्यावरती त्या जो त्रास होतोय त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढला पाहिजे. मग आता मार्ग दुसरा कोणता, तर ऑपरेशनचा. आता आणि त्यांचं कसं जरा थोडंसं एज पण आहे, म्हणजे वय पण खूप असल्यामुळं आता ऑपरेशन तर या वयामध्ये सहन होणारच नाही ना. मग कसं करायचं, सगळेजण फार टेन्शनमध्ये होते. मग असंच करत करत एक हॉस्पिटल सर्चिंग केलं वगैरे. मग छत्रपती संभाजीनगरला एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याच्यानंतर तिथे पण म्हणजे बार्शीमध्ये जे रिपोर्ट आले तेच छत्रपती संभाजीनगरमध्ये पण तेच रिपोर्ट आले. मग रिपोर्ट वगैरे आल्याच्या नंतर परत सगळ्या चेकिंग वगैरे झाल्याच्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट दिली की बाबा म्हणले त्यांनी 1, 2, 3 डोस आहेत, या 3 डोसमध्ये जर क्लिअर झाला तर ठीक, नाहीतर मग आपल्याला ऑपरेशनच करावं लागेल. मग पहिला डोस घेतला, दुसरा डोस घेतला. पहिला डोस घेतल्याच्या नंतर तर जास्तच झालं. दुसरा घेतल्याच्या नंतर पण आहे अशीच परिस्थिती, काहीच चेंज नाही. तिसरा पण घेतला, आहे असंच, फक्त जराशी सूज कमी झाली. म्हणजे जी काही मानेला सूज वगैरे आलेली होती जराशी सूज कमी झाली, पण म्हणजे जे काही खाताना त्यांना ठसका लागायचा किंवा खाताना असं अचानक उलटी वगैरे व्हायची, हे सगळं चालूच राहिलं कंटिन्यू. मग आता घरातले पण त्रासून गेले, बाबा एवढं हॉस्पिटलला पण जातोय, एवढं सगळं टॅब्लेट्स वगैरे आणतोय, सगळं करतोय, मग फरक का पडत नाही. मग असंच आता आता माणसाची संकल्पना असते बघा, ज्यावेळेस माणसाच्या मागे ह्या सगळ्या गोष्टी लागतात त्यावेळेस माणूस सगळीकडे पडतो. मग अध्यात्म पण बघतो आणि हे पण, ज्यावेळेस आपल्याला काही अडचणी आल्या आपण त्यावेळेस त्या अडचणींवर मार्ग काढत काढत आपण देवाचं सुद्धा नामस्मरण करायचं की बाबा देवा आम्हाला ह्या त्रासातून मला, किंवा आपण आपल्या कुलदेवीला असेल कुळदेवाला असेल आपण प्रार्थना करत असतो, किंवा आपण ज्या देवांची सेवा करत असतो त्यांना आपण प्रार्थना करत असतो की देवा का माझी परीक्षा बघतोयस रे, मला यातून बाहेर काढ. मग त्यांचं पण कुठेतरी असंच झालं. त्यांनी 6-7 महिने कंटिन्यू दवाखाना केला पण काहीच रिझल्ट नाही, काहीच. मग असं अचानक झालं असं
की त्यावेळेस येरमाळ्याच्या देवीचा चुना वेचायला सुरू झालं. मग चुना वेचण्याचे मला वाटते 8 दिवस की 10 दिवस काहीतरी राहिलेले होते आणि त्याच्या आधी त्यांना एक वेळा हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. मग हॉस्पिटलमधून आल्याच्या नंतर त्यांना म्हणजे समजलं की त्या आजोबांना की बाबा आता हा चुना वेचायचा आहे मग येणाऱ्या पौर्णिमेला मग आता सगळेजण त्यांची फॅमिली सगळी कुटुंब त्यांचं एकत्र जात असतं दरवर्षी. मग त्यांनी पण काय केलं की म्हणले मग आता घरातल्यांचा विचार असा की बाबा यांना बरं नाही तर आता कशाला न्यायचं, उगीच नको उगं त्रास व्हायला त्यांना वातावरणाने गर्दीने, एकतर उष्णता एवढी आणखीन जास्त होईल. मग त्यामुळे त्यांना काय झालं की घरातले म्हणले आपण न्यायचं नको. मग न्यायचं नको म्हणल्याच्या नंतर ते म्हणले की नाही नाही आजोबा नाही नाही म्हणले, मला यायचंच आहे म्हणले, मी येणार आहे म्हणले. मग आता तसं आणि मला तिथे येऊन म्हणले देवीचा चुना पण वेचायचा आहे म्हणले मला. मी दरवर्षी जातोय आणि यावर्षी मला नाही गेल्याच्या नंतर ते मलाच बरं वाटणार नाही. मग ते गेले, कारण ते कधीच चुकत नाहीत. सगळे घरातले फॅमिली सहकुटुंब सहपरिवार ते दरवर्षी जात असतात. मग यावर्षी पण गेले. तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी ते चुना वगैरे वेचून सगळं दर्शन वगैरे घेतलं. तेवढ्या वेळ तरी थांबले पण तिथे, चांगलं दर्शन वगैरे झालं. मग आता असतं ना बघा, माणसांची एक संकल्पना असते. तुम्हाला बऱ्याच जणांना हे ऐकल्याच्या नंतर कुणी 2 वेळेस किंवा 1 वेळा मला म्हणजे असं एक नावं ठेवेल किंवा म्हणतील की बाबा अंधश्रद्धा वगैरे, ज्याचा त्याचा भाग झाला समजण्याचा. पण आमची श्रद्धा आहे, बऱ्याच जणांची श्रद्धा असते आणि मनातून देवाला मारलेली हाक असते. आणि कमी झालं मग ते हॉस्पिटल तर कंटिन्यू चालूच आहे, तिकडची ट्रीटमेंट चालूच आहे. ते करत करत सुद्धा हे सुद्धा आम्ही सहज घरातले बोलून गेले की असं काही तुम्ही त्याचा निगेटिव्ह अर्थ घेऊ नका. आम्ही सगळं म्हणजे सगळ्याच गोष्टी केल्यात, हॉस्पिटल पण करतोय आणि हे पण. फक्त मला एक सांगायचं आहे की बघा, आपली कुलदेवी आपल्याला वाईट संकटातून किंवा कुठेही असू द्या, आपण फक्त तिला मनातून हाक मारली ना, ती आपल्या संकटाला कशी धावून येते, मला तुम्हाला हे फक्त सिद्ध करायचं आहे. तर बघा, झालं असं की घरातले बोलले देवीला की देवी आई, आम्ही खूप पळतोय, खूप बघतोय, पण आम्हाला हा त्रास आता सहन होत नाही. कारण आम्ही आज 6-7 महिने झालं बघतोय, त्यांना खाता येत नाही, त्यांना जास्त बोलता येत नाही. एवढा कशामुळे त्रास व्हायला लागलाय? आम्ही हॉस्पिटल पण करतोय, काहीच फरक पडत नाही. मग ते तिथे नवस बोलले की हे सगळं क्लिअर होऊ दे आणि रिपोर्ट सगळे नॉर्मल येऊ दे, ऑपरेशन करायची गरज पडू देऊ नकोस आई, मी इथे येऊन घंगाळी भरेल, असं त्यांनी नवस बोललेत. मग हे सगळं बोलल्याच्या नंतर आणि तिथे खडे वेचून सुद्धा त्या म्हणजे पालखीवरती खडे वेचून सुद्धा त्यांनी अर्पण केले. त्याचबरोबर त्यांनी मला वाटतं की म्हणजे येडाईच्या दर्शनाला वगैरे जाऊन तिथे सुद्धा प्रदक्षिणा वगैरे घालून येडाई मातेला नवस बोलले की हे सगळं कमी झाल्याच्या नंतर रिपोर्ट वगैरे नॉर्मल येऊ दे, ऑपरेशन करण्याची गरज पडू देऊ नको, आणि हे सगळं आता जे काही झालंय ते तूच बघ, आता आमचे पर्याय संपलेले आहेत. मग असं बोलल्याच्या नंतर ते वापस आले आणि ज्यावेळेस 2 महिन्यांनी त्यांची परत त्यांना 1 महिन्यानी की 2 महिन्यांनी काहीतरी ट्रीटमेंटला बोलावलेलं, त्यावेळेस ते गेले. गेल्याच्या नंतर तिथे ज्यावेळेस हॉस्पिटलला गेले, मग तिथून आल्याच्या नंतर जरा त्यांचं थोडं थोडं कमी व्हायला सुरूच होतं आणि इकडची हॉस्पिटलची पण ट्रीटमेंट चालूच होती. जरा जरा कमी व्हायला सुरूच होतं. त्या मग आणि जरा असं खात पण होते, म्हणजे पहिलं काहीच खात नव्हते, फक्त ज्यूस पाणी एवढंच होतं. पण तिकडून आल्याच्या नंतर ते असं म्हणजे थोडंफार काहीतरी थोडं खाऊ लागले. मग ते सगळं झाल्याच्या नंतर ज्यावेळेस हॉस्पिटलला गेले त्यावेळेस त्यांचे रिपोर्ट मुंबईवरून येणार होते. मग आता चेकिंगला गेल्याच्या नंतर त्यांना 2 दिवस तिथेच ॲडमिट केलेलं होतं. मग गेल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांचे रिपोर्ट आले, पूर्ण रिपोर्ट निगेटिव्ह. असं झालं घरातल्यांना की बाबा हे कसं काय होऊ शकतं असं. आज 8-9 महिने झालं आम्ही पळतोय. बार्शीला गेलो, बार्शीला पण रिपोर्ट तेच. छत्रपती संभाजीनगरला गेलो, रिपोर्ट तेच. आणि ज्यावेळेस हे सगळं केलं आम्ही, म्हणजे कुळदेवीला जाऊन कुळदेवीला ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांनी तिथं कुळाचार वगैरे केला, ते चुना वगैरे वेचला. ते सगळं झाल्याच्या नंतर घरातले तिथं नवस पण बोलले की हे सगळं क्लिअर होऊ दे, ऑपरेशन करायची गरज पडू देऊ नको, आम्ही नक्कीच घंगाळी भरू, असं सुद्धा बोलून आले. त्यावेळेस नंतर 2 महिन्यांनी लगेच रिपोर्ट नॉर्मल. म्हणजे बघा, हा खूप मोठा अनुभव आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की बघा, देव म्हणत नाही की तुम्हाला म्हणजे सारखं ये किंवा वर्षातून सारखंच माझ्याकडे ये, असं अजिबात नाही. फक्त आपली कुळदेवी बघा कशी जपत असते. म्हणत असतो ना,
आपण नेहमी काही म्हणजे घरामध्ये प्रॉब्लेम आला की म्हणत असतो, काय करतायत देव, कोण बघते आपल्याकडं, म्हणजे आपण एवढं प्रॉब्लेममध्ये आहेत तरी आपल्याला कोणाचाच हातभार नाही किंवा कोणाचाच आशीर्वाद नाही, काय करायचे देव देव करून, असं बरेच जण म्हणत असतात. तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत सुद्धा म्हणत असतात. पण इतक्या वाईट संकटामध्ये कुलदेवी आपली कशी मदत करते, मला तुम्हाला हे सांगायचं होतं. आणि त्यांचं ह्याचबरोबर तुम्ही असं याचा अर्थ वाईट किंवा म्हणजे निगेटिव्ह नका घेऊ. हे सगळं करत असताना हॉस्पिटलची ट्रीटमेंटसुद्धा त्यांची अजूनही चालू आहे, इकडचं पण चालू आहे आणि हे सुद्धा त्यांनी नक्की करणार आहेत. थोड्याच दिवसात दिवाळीच्या दरम्यान वगैरे त्यांनी हे सुद्धा करणार आहेत. मला फक्त सांगायचं एवढंच होतं, ज्यावेळेस एखादा भक्त एखादा संकटात असतो त्यावेळेस त्याला आपली कुलदेवी कशी बाहेर काढते आणि कसा एक मिरॅकल होतो बघा. डॉक्टरसुद्धा खूप आश्चर्यचकित झाले की आजपर्यंत एवढं जास्त होतं की खाता येत नव्हतं, काही नव्हतं, रिपोर्ट सगळे पॉझिटिव्ह आणि रिपोर्ट असे होते, आज अचानकच रिपोर्ट निगेटिव्ह कसं काय आले. डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झालेले. त्यामुळे बघा, आपण नेहमी म्हणत असतो ना, तर तसं बिलकुल नाही. आपली कुळदेवी भक्ताचं रक्षण नक्कीच करत असते. फक्त वर्षातून जो काही कुळाचार असतो, कुलधर्म असतो, तो कधीच विसरायचा नाही. आणि ज्या वेळेस ना तुम्हाला संकट येतात ना, त्यावेळेस बघा, ज्यांचं कुळदैवत तुळजाभवानी आणि येडाई माता आहे ना, त्यांनी वर्षातून 2 वेळा किंवा वर्षातून 1 वेळा त्यांची वारी केलीच पाहिजे. आणि कुळधर्म असेल, कुळाचार असेल, तो सुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला आता बघा, बऱ्याच घरामध्ये नोकरीसाठी असेल किंवा दुसऱ्या घरासाठी असेल, काही कारणास्तव तुम्हाला घंगाळी वगैरे भरणं शक्य झाल्यास तुम्ही नक्की आवर्जून भरा. कारण याचा अनुभव खूप लोकांना येतो, खूप लोकांना. येडेश्वरी देवीच्या तिथे जाऊन घंगाळी वगैरे भरतात ना, ह्याचा अनुभव खूप लोकांना आलेला असतो आणि तिथे खूप मोठ्या उत्साहात घंगाळीसुद्धा लोक भरतात. त्याचबरोबर खेटासुद्धा घालतात. आणि काही काही जण असे पण बोललेले असतात, खूप लांबवरून चुना वेचण्यासाठी सुद्धा येतात, खूप दूरवरून येतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा शक्य झाल्यास तुम्ही नक्की दरवर्षी चुना वेचत ज्यावेळेस असतात ना, त्यावेळेस तुम्ही नक्की जात जावा. तर बघा, हा अनुभव तुम्हाला मला शेअर करायचा होता. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच तुम्हाला अनुभव किंवा ज्यावेळेस मी येडेश्वरी मातेला किंवा येरमाळ्याला वगैरे जाईल ना, त्यावेळेस तुम्हाला तिथल्या बऱ्याचशा गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आत्ता सध्याला एवढीच माहिती, हा अनुभव शेअर करायचा होता. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आई राजा उदो उदो.